पण या भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीए सरकारने या राज्यघटनेची पायमल्ली करून गेल्या 3.5 वर्षापासून ग्रामसभा कलेक्टर दारी वर्ध्यात आगळेवेगळे धरणे आंदोलन। महाविकास आघाडी इंडिया अलायन्स तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्या यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले। 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहे। या निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन आहे। ग्रामसभा कलेक्टर दारी अशा स्वरूपात वर्ध्याच्या आंबेडकर चौक येथे प्रति ग्रामसभा उभारण्यात आली आहे। येथे ठराव घेऊन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे। जिल्ह्यातील अनेक नेत्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींची आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थिती आहे। खरं तर हा अत्यंत ज्वलंत असा विषय आहे की राज्यघटनेने कुठल्याही लोकप्रतिनिधीला 6 महिन्यापेक्षा जास्त ते पद रिकामं राहता येत नाही अशी ती राज्यघटनेमध्ये तरतूद आहे। पण या भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीए सरकारने या राज्यघटनेची पायमल्ली करून गेल्या 3.5 वर्षापासून नगरपालिका आणि 2.5 वर्षापासून जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि पंचायत समिती आणि वर्धा जिल्ह्यातल्या तर 356 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नेमून या राज्यघटनेची पायमल्ली केली आहे। हा खरं तर सर्वसामान्यांच्या अधिकारावर मोठी गदा आहे। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकप्रतिनिधी हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि महात्मा गांधींच्या ज्या स्वप्नातलं भारत होता आणि नेहरूजी, राजीवजींनी जे पंचायत राज म्हणजे मुळात हा संघर्ष आहे की केंद्रीकृत सत्ता की विकेंद्रीकृत सत्ता। विकेंद्रीकृत सत्तामध्ये अगदी ग्रामपंचायतच्या सदस्याला सुद्धा अधिकार आहे, सरपंचाला अधिकार आहे आणि आज आपल्याला माहिती असेल की 15व्या वित्त आयोगाचे जे पैसे आले आहेत, ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले सरपंच आहेत त्यांना फक्त तो निधी मिळतो आणि उर्वरित ग्रामपंचायती मात्र त्याच्यापासून वंचित राहतात आहे। हे या सरकारला माहीत असताना सुद्धा गेल्या 2.5-3 वर्षापासून यांनी सारे निवडणुका नाही घेतलेल्या। त्याचप्रमाणे नगरपालिकांमध्ये जे कामं चालू आहेत त्याच्यामध्येही भ्रष्टाचार होत आहे। कुठलाही नगरसेवक नाही आहे। सर्वसामान्य माणसं अक्षरशः होरपळून निघतात आहेत। छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना कोणाकडे, त्या गावातल्या माणसाला प्रत्येक वेळा प्रशासकाला कुठे शोधायचं? गावातल्या ग्रामपंचायत त्याच्या घराच्या बाजूला राहणारा माणूस असतो। अशा वेळेला 1 आठवड्यातून दिवस येणारा, 2 तास येणारा तो ग्रामसेवक असेल, तो कुठे न्याय देऊ शकणार आहे? आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये डेंग्यू असो, चिकनगुनिया असो आणि असे अनेक प्रश्न आहेत। आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तरुणांना वाव न देता हे लोक निवृत्त शिक्षकांना देतात आहे। ही एक प्रकारची मनमानी या सरकारने चालवली आहे आणि या सगळ्या प्रकारच्या मनमानीला जोपर्यंत लोकप्रतिनिधी तिथे राहणार नाही, सभागृहामध्ये प्रशासकांना जाब विचारला जाणार नाही, तोपर्यंत प्रशासकांची मनमानी ही सरकारच्या माध्यमातून चालणार आहे। आम्ही या सगळ्याचा तीव्र निश्चित करण्यासाठी आजचं ग्रामसभा कलेक्टर दारी असं अभिनव आंदोलन या वर्धा जिल्ह्यातून पहिल्यांदा सुरू केलेलं आहे आणि मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि सरकारला खरबडून जागं करून त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला बाध्य करेल असा मला विश्वास आहे। या आंदोलनामागचा उद्देश आहे की मागच्या 3 वर्षापासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेचे इलेक्शन झाले नाही। या देशातलं केंद्रातलं आणि राज्याचं सरकार लोकांना चेक करण्याचं काम करते का, लोक याचा विरोध करते का नाही करत? यदा कदाचित समोर विधानसभा आणि लोकसभेचे इलेक्शन घेता नाही आले तर लोकांचा रोष येऊ शकते का? म्हणून मागच्या 3 वर्षात कुठेही आंदोलन नाही झालं। ही गांधीजींची भूमी आहे। इथून ठीक आहे क्रांतीचा, इन्कलाब, स्वातंत्र्याचा निर्माण झाला होता। तसंच आम्ही पहिला आदर्श आंदोलन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होण्याच्या विरोधात, म्हणजे निवडणुका झाल्याच पाहिजे म्हणून आम्ही आज घेतला आहे। त्याची सुरुवात महाराष्ट्रातून वर्धा या जिल्ह्यातून झाली। राज्यघटनेच्या कलम 273 भारतीय राज्यघटनेच्या 72व्या, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 243 के आणि ZA नुसार 5 वर्षाचा कार्यकाल या स्थानिक स्वराज्य संस्थेचा संपल्यानंतर इलेक्शन घेणं अनिवार्य आहे 6 महिन्याच्या आत। तरी हे सरकार ओबीसी आरक्षणाचा केवळ मुद्दा समोर करून निवडणुका पुढे रेटत आहे आणि या देशात लोकशाही खतम करून नोकरशाही आणत आहे।